नमस्कार मैत्रिणींनो, चला आपल्याला 4 टक्स ब्लाऊज शिकायचा आहे. तर हे पहा, आपल्याला उंची टाकायची. अगोदर उंची किती आहे 13, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ॲड करायचं म्हणजे 14. तर 14वर मार्किंग करते मी, पहा. आणि आपल्याला काय करायचं, इथून खाली असे लाईन ड्रॉ करून घेते अगोदर, म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. तर पहा, आता उंची टाकली होती आपण 14. तर इथे टाकणार आहोत आपण की 5.5चं शोल्डर आणि 5.5चाच मोंडा, पहा. तर आपण सगळ्याच ब्लाऊजला 5.5 टाकत असो, इथं पण 5.5च टाका. आणि आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. 36 छाती आहे, त्याचा चौथा भाग करायचा आणि 1.5 एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे. तर सगळ्याची वेगवेगळी पद्धत असते मैत्रीण, मी हे सगळं व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला. तर इथं पहा, आपल्याला मोंड्याला आकार द्यायचा. जसं आपण दीडवर एक लाईन मार्क करायची आणि का नाही 1 वर करायची. तर आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर चला, सगळ्यात पहिलं आपण काय करूया, आता कंबरेचं माप टाकूया. तर कंबर आहे 28ची, तर 28चा चौथा येतो 7 आणि तिथं आपल्याला 1 वर मार्जिन करायची, परत आपल्याला 1.5 वर करायची. तर इथं 2 पण घेऊ शकता, तर मी 1.5 घेत असते. तर नवीन शिकत जे आहे त्यांनी 2 पण घेऊ शकतात. तर इथं आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची. एका साईडने 3, एका साईडने मी 2.5 टाकत असते. आणि आपल्याला इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची, पहा. आणि इथं अर्धा इंचवर आपल्याला फक्त थोडासा अर्धा इंचवर आपल्याला आकार द्यायचा आहे आपल्या क्रॉसपट्टीसाठी, पहा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गळ्याचा पुढचा गळा 2.25वर टाकत असते मी. तर 2.25वर टाकायचा आहे. आणि खाली गळा आपल्याला 6चा टाकायचा आहे. 5.5 आहे तर अर्धा इंच शिवण्यात जाईल, तर 6. आणि तिथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला. तर ही फ्रंट बाजू आहे. आता चला, आपल्याला आता काय करायचं, इथून आपल्याला टक्स कसे टाकायचे हे पहा. पहिला टक्स आपल्याला घ्यायचा आहे 3.5वर. आणि 3.5वर घेतलं ना, तर वरती आपल्याला किती घ्यायचं आहे, 2. 2.25वर घेतलं तरी चालतं, तर मी 2वर घेत असते. आणि तिथूनच आपल्याला काय करायचं, 1.5 घ्यायचं आहे. दुसऱ्या टक्सला मार्किंग करायचे असल्यावर साईडने आपल्याला 1.5 घ्यायचं आहे, हे पहा. असं 1.5 घ्यायचं आहे. तर आपला दुसरा टक्स पण आपल्याला काय करणार आहे, त्याच्याच लाईनला आला पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळेच तो 1.5 घेतलेला आहे. 1.5 अंतर सोडायचं असतं आणि मग आपल्याला टक्स टाकायचे असते. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो मैत्रिणींनो. तर इथून आपल्याला 1 घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो त्याचा थोडासा क्रॉसमध्ये आपला खालचा टक्स असतो, त्याच्यामुळे तिथूनच आपल्या पफ तयार होतो छान ब्लाऊजचा. तर तिथून पण आपल्याला 1.5 घ्यायचं आहे, जो आपला आणखीन एक टक्स राहिलेला आहे. तर हे पहा, असं सगळे टक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो मैत्रिणी. नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम परफेक्ट कटिंग आहे. जर तुम्हाला आणखीन काही अडचण असेल तर नक्की विचारा व्हिडिओमध्ये. ओके.